तुमचा बी पी लो होतोय का? तुम्हाला चक्कर वगैरे येते का? सकाळी उठल्या उठल्या खूप लो फील करता का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर जर तुम्हाला लो बी पी असेल, तुम्हाला अगदी थकवा जाणवल्यासारखं होते, म्हणजेच तुमचा बी पी म्हणजेच तुमचं ब्लड प्रेशर लो होतं आहे असा याचा अर्थ होतो. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा पहिलं स्टेप म्हणजे सकाळी उठल्यावर 6 ते 7 या वेळेमध्ये तुम्ही एक ड्रिंक घ्या. ते ड्रिंक कसं तयार करायचं हे मी तुम्हाला सांगते. तर ड्रिंक कसं तयार करायचं की एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं, त्यात चिमूटभर मीठ आणि लिंबू. झालं तुमचं ड्रिंक तयार. हो, हे ड्रिंक लो बी पी असेल तर तुम्हाला खूप सपोर्ट करतं, तुमचा बी पी स्टेबल ठेवतो. दुसरं पॉईंट नंबर 2, सकाळचा नाश्ता. 8 ते 9 या सकाळच्या वेळेत तुम्ही नक्की नाश्ता करायला हवा. नाश्त्यात काय घ्यायचं? अगदी सोपं. पोहा, उपमा किंवा आपले पराठे प्लस दही यासारखा सोपा आणि झटपट होणारा नाश्ता तुम्ही करू शकता. त्यासोबत 1 कप चहा किंवा कॉफी हे घ्यायला विसरू नका, कारण हे आपली एनर्जी बूस्ट करते आणि आपला बी पी मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत करते. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 3 आपलं मिड मॉर्निंग. मिड मॉर्निंग म्हणजे काय? तर साधारणतः 11ची वेळ. तर 11च्या वेळी काय करायचं? तर थोडंसं नारळ पाणी किंवा एखादं फळ खायचं. जर तुम्ही फळांमध्ये केळी खाल्ली तर सगळ्यात बेस्ट. तेव्हा केळी ही खूप उपयुक्त आहे. तेव्हा जर लो बी पी असेल तर केळ म्हणजेच बनाना या फ्रूटला जास्त प्रेफरन्स द्या. ओके. देन दुपारचं जेवण आपण साधारणतः 1 ते 2 या वेळेमध्ये करतो. तर दुपारच्या जेवणामध्ये असं काही विशेष करायचं नाही आहे. तर जी काही आपली भाजी पोळी आहे तर साधारणतः 2 पोळ्या, पोळ्या किंवा भाकरी जर तुम्ही खात असाल ते, थोडी आमटी किंवा डाळ. बरेच जण आमटी करतात किंवा बरेच जण डाळ पण करतात. तर तुम्ही आमटी किंवा डाळ दोनपैकी काहीही खाऊ शकता. एक भाजी, त्या भाजीमध्ये जर पालक आणि मेथी असेल तर अतिउत्तम. पालक आणि मेथीला जास्त व्हॅल्यू द्या. सॅलड खायचं, खूप सगळं सॅलड खा. आणि ताकसुद्धा प्या. ताकामध्ये थोडं चिमूटभर मीठ टाकायला विसरू नका. तुमचा बी पी स्टेबल राहील आणि मेंटेनसुद्धा व्यवस्थित राहील. त्यानंतर संध्याकाळ जशी जशी होते तसं म्हणजे संध्याकाळची वेळ म्हणजे आपण 6 ते 7 नाही तर साधारणतः 4 ते 5ची वेळ. तर या वेळेमध्ये काय करायचं आहे? तर या वेळेमध्ये आपल्याला नारळ पाणी घेणं खूप गरजेचं आहे. किंवा नारळ पाणी जर नसेल घेत तर एक फर्स्ट क्लास चहा कॉफी 1 कप नक्की घ्या. त्याचप्रमाणे थोडी ड्रायफ्रूट्स किंवा बिस्किटसुद्धा खायला हरकत नाही. हे झालं संध्याकाळचं. त्यानंतर रात्रीचं जेवण. रात्रीच्या जेवणाला खूप उशीर करू नका. 8 वाजता म्हणजे 8 ते 9 या दरम्यान आपलं रात्रीचं जेवण करा. रात्रीच्या जेवणात अगदी साधं भाजी पोळी किंवा खिचडी, ती तर आपण नेहमीच खातो. अगदी असं साधं आणि सोपं जेवण आपल्याला जर लो बी पी असेल तर आपल्याला करायचं आहे. तर हे झालं आपलं रोजचं रुटीन. कुणाचं? तर ज्यांच्या बी पी लो आहे त्यांच्यासाठी. मग तुम्हाला एक मी ड्रिंक सांगते. ते ड्रिंक डेली ड्रिंक आहे आणि ते तुम्ही मस्ट घ्या. सोपं. 1 ग्लास कोमट पाणी, थोडं मीठ आणि थोडं लिंबू. यामुळे तुमची एनर्जी बूस्ट होईल आणि तुमचा बी पी मेंटेन राहील. आणि रोज 2 ते 3 लिटर पाणी नक्की प्या. आठवड्यातून 3 वेळा बीट ज्यूससुद्धा घ्या. जर तुम्ही हा डाएट प्लॅन फॉलो केला तर नक्कीच तुमची बी पी कॉन्स्टंट राहील आणि तुम्हाला लो बी पीचा त्रास होईल नाही. आता मी माझी ओळख करून देते. मी प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनल हे मी चालवते. मी एक सायकोलॉजिकल आहे, मी एक सायकोलॉजिस्ट आहे. त्याचप्रमाणे मी एक न्यूट्रिशनिस्ट आहे. त्याचप्रमाणे मी नॅचरल हीलर म्हणूनसुद्धा काम करते. तेव्हा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला न्यूट्रिशन आणि नॅचरल हिलिंगबद्दल पाहिजे असेल तर मी आपल्यासाठी नक्कीच आणेल. तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे, तुम्हाला कुठला त्रास आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुझाच इथेच थांबते. धन्यवाद.